मागे ना अजून मागे ना. आपण मसाले भात बनवणार आहे, खाणार आहे मस्तपैकी. पाऊस आहे, खूप पाऊस लागलेला आहे आम्हाला. कधी तामिनी घाट पार केला पण त्याची बघ पिल्ल पण हे काचावर घेतल्यात कसं काय. मागे ना अजून मागे ना. केवढा आहे तो मागे ना. सूरज येऊ दे सरळ आणि घर वरती घाल जरा. हे नागे बंद झाले. अरे चालू आहे, तू नको काय करू. ते काय नाही करत, तू काय लय करतोय. गाडी असली ना त्याला दिसत नाही पुढचं उजेड लाईट. घे मग. अरे घे तू, वर घे. अरे बाई त्यावेळी चालले. थांब खाली जायचंय ना. तुमच्या बिबट्या दिसला बरं का आता आम्हाला. आता एक मागे टर्नला. किलोमीटरच्या मागे टर्नला. हा म्हणजे हायवे पासून टर्न मारतो ना. हायवे त्या हायवे पासून मग तिथं समजत ते काय तुला बहुत थोडी म्हटलं. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण मेनू कुठला बनवायचा आहे तो अजून ठरवतोय. सो या ठिकाणी आपण आणलेले भाजीपाला वगैरे आहे, आपला किराणा आहे. सो आता बघूयात आपलं शेट काय म्हणतं ते. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलो ते रतनगड ट्रेकसाठी. सो आता आपण रतनवाडी या गावात आहेत. पण 9 वाजता निघलो होतो जुन्नरवरनं. तर आता जवळपास आम्हाला येण्यासाठी 2 वाजलेत आणि येताना आम्हाला रस्त्यामध्ये वाघ दिसला. सो आजचा आमचा ट्रेक जो आहे तो आता अर्धा सक्सेस झालेला आहे. सो आता आपण जेवणची तयारी करतो आहे. तुम्ही बघू शकता मसाला भात बनवतो आहे. 2:30 वाजलेत रात्रीचे. हे आपले चिन्मय भाऊ आहेत, प्रितेश भाऊ आहेत आणि इकडे आपले सुरज शेट आहेत. आणि आज आपले गाडी जे आहे ते त्यांनी आपल्याला इकडे सुखरूप घेऊन आलेले आहेत गाडीमध्ये. तर आपले ड्रायव्हर पण आहेत ते. सुरज भाऊ काय म्हणायचं तुम्हाला? जय शिवराय मित्रांनो. अरे आता कसं आहे, भूक लागलेली तर आहे, पण आता करणारे कार्यकर्ते 2-3च असतात. हे असे बाकीचे ब्लॉग बनवत बसतात, काही झोपतात. प्रितेश भाऊ तुम्हाला काय म्हणायचे का? भूक लागली आणि आमचा एक कार्यकर्ता आहे तो आता गाडीत झोपलेला आहे, दलिंदर. तो आता डायरेक्ट जेवण करण्यासाठी उठणार आहे. खरं तर आम्ही येताना जेवण येणार होतो, पण आम्हाला वाटलं की आम्ही थोडं लवकर येईल, त्यानंतर इथं काय ते बनवून खाऊया म्हणून. पण येतात आम्हाला भरपूर टाईम झाला आहे. सो आता आपण इथे येऊन बनवतोय मसाला भात. सो बघूयात कसं होते काय होते. पण मसाले भात बनवणार आहे, खाणार आहे मस्तपैकी. आता बघा आम्ही कसा भारी मस्त मसाले भात बनवतो. सुरू दे.
मित्रांनो हे बघा, आता आम्हाला जेवण बनवायचं आहे. पोरं मेहनत करून राहिली, खूप जेवण बनवतात ते. पण अचानक पाऊस, जेवण बनवायला बसलो होतो तर अचानक पाऊस यायला लागलाय. हा पाऊस बघा आता किती पाऊस आहे, खूप पाऊस लागलेला आहे आम्हाला. आता आम्ही इथं साईडला थांबलो, एका साईडला आम्ही इथं पाणी बनवतो. आता वाजले ते संध्याकाळचे 2:54 झाले आणि आता आपण बनवतोय मसाले भात. आणि तुम्ही बाहेर बघू शकता. आता या ठिकाणी आम्ही टेंट वगैरे लावलं होतं, बट पाऊस चालू झाल्यामुळे आमचा टेंट बघू शकता तुम्ही इकडे वरती लटकावलं आहे. आणि आता त्या ठिकाणी एक बारीक शेड होतं, या ठिकाणी काही स्थानिकांनी गाड्या लावल्या होत्या, आम्ही त्या बाजूला लावून आता या ठिकाणी आम्ही मसाले भात बनवतोय. हा एक वेगळा स्ट्रगल आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजूबाजूला पाणी सुद्धा आलेलं आहे. सो ह्याच ठिकाणी आम्ही आमचा अख्खा संसार मांडलेला आहे. सो हा एक वेगळी मजा आहे. तर बघूयात मसाला भात झाल्यानंतर आपण तुम्हाला सांगूयात कसं झाले काय झाले. 3 वाजले 3 तरी सुद्धा अजून आमचा मसाला भात शिजतोच आहे. हा भलता स्ट्रगल चालू आहे आमचा, किल्ला राहिला बाजूला. अतिशय जोरात असा पाऊस आलेला आहे इथे. तर बघू शकता तुम्ही सगळं आजूबाजूने पाणी आलेलं आहे. आणि आम्ही हा शेड खाली बसून इथे मसाला भात बनवतोय. आणि वाजलेत आता 3 वाजलेत संध्याकाळचे. तर अजून किती वेळ लागतोय काय सांगता येत नाही. आई तर ताटावर बसणार राहिलेत. इतने में इतना ही होता है क्या? इतने में इतना आएगा. हे आमचे दुसरे कार्यकर्ते आले बाहेर आणि आता आला आणि विचारते आम्हाला किती वेळ झाला आपण इथे येऊन. आता जवळपास आता 2 तास झाले आम्ही इथं मसाला भात बनवतोय. आणि तो आता येऊन विचारतोय इथे आम्हाला किती वेळ झाला येऊन. तर त्याला म्हणलं आता 20 मिनिटं झालेत आम्हाला इथे येऊन. बघू शकतो तुम्ही हे टोप जो आहे ना तो सूरज भाऊंचा टोप आहे. आता सूरज भाऊने टोप तर आणलं पण झाकण नाही घेऊन आले. आणि तुम्ही बघू शकता आमचे कार्यकर्ते किती अल्ट्रा प्रो लेवलचे आहेत. मला टोप सांगितलं, झाकण नव्हतं सांगितलं टोपाचं. अशा प्रकारे आपला मसाला भात तयार झालेला आहे. काम कर ह्याच्यात घे आणि त्याच्यानंतर ते टाकते त्याच्याने. अरे लई गेली ती नाही समजा लागल्यावर घेतो थोडस दे थोडस दे. एक पहिली काय बस. वे बंद करू शकता. अशा प्रकारे आता आपला मसाला भात बनवून झालेला आहे तुम्ही बघू शकता. सो आता आपण खाण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 3-15 कसं झालं सूरज भाऊ झाले का ओके मस्त पकला का नाही जाते. एक नंबर. मस्त आलाय. तर अशा प्रकारे आता आपला जो आपण मसाला भात बनवला होता तो आता आपण खाल्लाय. बट बाहेर पाऊस चालू झालाय त्याच्यामुळं आम्ही आता गाडीतच झोपतोय.
तर सगळं उरकता आम्हाला आत्ता साधारणतः किती वाजले ते तुम्ही बघू शकता 4 वाजायला आले ते. तर थोडक्यात 4 वाजल्यासारखंच आहे. सो आता आम्ही झोपणार आहोत. बघूयात आता सकाळी किती वाजता जाग येते, मग त्यानंतर आपण पुढलं नियोजन करणार आहोत. आता झोपूयात. गुड नाईट.